नमस्कार, मी अजित पाटील. महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या सर्वत्र या ठिकाणी बघितलं पुरस्काराच्या अनुषंगाने नांदल्यातील भोकर तालुक्यातील हाडोळी या गावात आपण आलेलो आहोत. सुसज्ज असं गाव आहे. विशेषतः बघितलं भोकर तालुक्यातून या ठिकाणी जे 2 गाव आले त्यातील हाडोळी गाव एक आहे. आपण आता गावात राहिलो. गावातील काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतोय. आपल्यासोबत त्यासोबतच सरपंच प्रतिनिधी अमृतवाड सर आहेत, त्यांची पण आपण मुलाखत घेणार आहोत. सर, काय सांगाल आजोबा, तुमच्या गावात काय कामं झालेत, काय सांगता येईल तुम्हाला? बरेच चांगले उपक्रम झालेले आहेत. त्या ठिकाणी दूध सरपा वृक्ष लागवड झालेली आहे. गरम पाण्याची व्यवस्था केली आहे. धोबी घाट आहे. नंतर रस्ते चांगले सुशोभित केले आहेत. ग्रामपंचायत नवीन चांगली केली आहे. दवाखाना नवीन बांधलेला चांगला आहे. शाळेत सुद्धा व्यवस्थित शाळा चालते. तुम्हाला काय काय अजून कामं काय काय प्रलंबित आहे गावातली, काय व्हायला पाहिजे अशी कामं कोणते? प्रलंबित तर कामं कोणती नाहीतच, परंतु आता दिवसेदिवस काहीतरी समस्या येतच राहतात. त्याच्यामध्ये वाटते आपल्याला या ठिकाणी कुठल्या नाल्या तर आमचे सगळे बंदिस्तच आहेत. कुठे एखादा नवीन आता जे या ठिकाणी वस्ती वाढ होत आहे त्या ठिकाणी रस्ते पाहिजेतात, नाल्या पाहिजेतात नवीन. याच्यामध्ये जुन्यामध्ये गावामध्ये तर संपूर्ण नाली बंदिस्त आहे. कुठेही तुम्हाला गावात घाण दिसणार नाही. सगळं प्रत्येक घरी संडास आहे. संडासचा वापर चांगला व्यवस्थित करतात. बाया, संपूर्ण गावातली बाया या ठिकाणी डोबी घाट आहे त्या ठिकाणीच धुवायला येतात. सगळे लोक धुणं एका ठिकाणीच करतात. दररोजचा उपक्रम या ठिकाणी. आणि पुन्हा प्रत्येक म्हणजे ग्रामपंचायतवर सोलर आहे, अंगणवाडीवर सोलर आहे, दवाखान्यावर सोलर आहे. त्या ठिकाणी पुन्हा लाईट मिळते आपल्या गावाला. असे बरेच चांगले उपक्रम झाले. यानंतर दुसरं काय सर आहे तुमच्या पण मुलाखत घेऊया. माझं नाव राजेश्वर मुनकर आहे. आमच्या गावामध्ये भरपूर कामं झालेली आहेत. या ठिकाणी CCTV कॅमेरा बसवलेले आहेत. आणि आमच्या गावामध्ये जे लहान मुली जे आहेत त्यांच्या नावाची पाटी सुद्धा बनवली आहेत घराकडे. आणि डस्टबिन दिलेले आहेत. आणि सगळं गावातील जे महिला जे कचरा जे आहे सगळं गावाच्या 1-2 ठिकाणी त्याची व्यवस्था केलेली आहे कचऱ्यासाठी. ते कचरा एकत्र आणून टाकतात, असं इतर कुठंही टाकणार नाही. आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणलं तर आमच्या शाळेमध्ये शाळेचा खूप विकास झालेला आहे. त्या ठिकाणी जिथे शाळा आहे तिथे कॅमेरे वगैरे बसवलेले आहेत. आमचे शिक्षक लोक बी टाईमला येतात. आणि या पद्धतीनं आमच्या गावातील सगळे कामं चांगल्या पद्धतीने झालेले आहेत. आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणलं तर आमच्या गावामध्ये अनेक नवीन उपक्रम जे कुठं जर चालत असतील तर तसे उपक्रम घ्यायची आमची इच्छा आहे. रेडी? ओके. यानंतर ज्यांच्या माध्यमातून भोकर तालुक्यामधून सुसज्ज अशी ज्यांनी ग्रामपंचायत तयार केली आहे, गाव तयार केलं आहे, असे विकासाचं या ठिकाणी बघितलं. गावकऱ्यांनी सांगितलं की नेतृत्व असतं त्या गावच्या विकासासाठी. या ठिकाणी सरपंच अमृतवाड सर आहेत. सर, आपल्या माध्यमातून या गावासाठी आपण अवरत्र काम केलंय, विकास दिसतोय मोठ्या प्रमाणामध्ये. काय सांगाल एकंदरीत आणि पुढची वाटचाल आपली कशी चालू आहे? नमस्कार, माझं नाव माधव गंगाधर अमृतवाड. मी सरपंच प्रतिनिधी आहे. आमच्या गावामध्ये स्मार्टच्या माध्यमातून 11 नोव्हेंबर 2021 नोव्हेंबरपासून जवळपास आता 5-5.5 वर्षापासून सातत्यानं काम करून स्मार्टच्या माध्यमातून जिल्हास्तरीय पुरस्कार, विभागीय पुरस्कार आणि संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये राज्यस्तरीय पुरस्कार असे विविध पुरस्कार, निर्मल ग्राम पुरस्कार आहेत, पाणी फाउंडेशनचा पुरस्कार आहे, जिल्ह्याचे मग कोणताही पुरस्कार असेल जिल्ह्याचा. हे गाव पूर्वीपासूनच या मातीमध्ये श्रमदानाचं जर नाव बघितलं समजा आपण तर आताच आमचे तंटामुक्ती अध्यक्ष जे दिगंबररावजी लालुंडे होते, लक्ष्मणरावजी तोटावड होते, माधवरावजी गायकवाड होते, असे बरेचसे सरपंच श्रमदानातून काम म्हटलं, मेघाजी गायकवाड होते, असे श्रमदानातून काम म्हणजे वेळोवेळी जे स्पर्धा असेल समजा पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून पाण्याचा स्रोत वाढवा. आमचं गाव हे डोंगराळ भागात असल्यामुळं इथं पाण्याची खूप टंचाई असते आणि पिण्याच्या पाण्याची अडचण जाते. तर त्या माध्यमातून काहीतरी प्रश्न सुटल्या जावे म्हणून गावात लहान थोरापासून जे गाव इथं म्हणजे गावात बाहेर जरी असतील समजा कोणी कर्मचारी वगैरे असतील त्यांनी पण आम्हाला भरपूर सहकार्य केले. आता गावामध्ये एकंदरीत बघितला तुम्ही
तर गावामध्ये विकास म्हणजे काय असते हे गाव तुम्ही बघितल्यावर समजते. आता तुम्ही थोड्या वेळानं आला समजा तर दिवसभर जर कोणी आता जवळपास आमच्या गावाला 79 ग्रामपंचायतीनं व्हिजिट दिलेली आहेत आणि कलेक्टर साहेब म्हणा, शिव मॅडम म्हणा, आमदार, खासदार, आता जे आता काल परवाचे एक आमच्या इथं पाणी सप्ताह म्हणून एक महाराष्ट्रामध्ये म्हणजे भारतामधूनच एक नाविन्यपूर्ण उपक्रम झाला होता की त्या पाणी सप्त्यामध्ये आपलं श्रमदान करून प्रवचन आणि कीर्तन फक्त पाण्यावर म्हणजे 7 दिवसचा प्रोग्राम झाला. त्याचं सांगता बी खूप चांगली झाली. आपले माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब आणि दोन्ही आमदार साहेब आले होते. तर खूप चांगला कार्यक्रम झाला आमच्या इथे आणि एकंदरीत गावचा विकास म्हटलं तर आता आमचे भाऊजी पण आणि आमचे शिक्षणप्रेमी पण सांगत होते की आपण जिथं बसला समजा इथे एक 60 गुंठ्याचं अतिक्रमण होतं, जेणेकरून कित्येक पिढ्यानपिढी अतिक्रमण होतं म्हणजे घाणीचं साम्राज्य साठलं होतं. तर त्या ठिकाणी आपण 60 गुंठ्याचं अतिक्रमण काढलं. सीसीटीव्ही कॅमेरे झाले गावामध्ये, पुन्हा धोबीघाट आहे, ओपन जिम आहे, पिण्याचे 4 प्रकारचं पाणी आहे, मीटरद्वारे पाणी दिलं जातं, थंड पाणी आहे, फिल्टरचं पाणी दिलं जातं आणि ग्रामपंचायतचं वॉटर सप्लायचं पण पाणी दिलं जातं. असे बरेचसे उपक्रम आता तुम्ही बघितलात. ग्रामपंचायतीच्या समोर गार्डन आहे, छोट्या छोट्या मुलांना, लहान मुलांना इथं आल्यावर किती मन प्रसन्न होते. हे शाळेतले विद्यार्थी म्हणा, बाकीच्या गावच्या विद्यार्थ्यांना म्हणा, हे खूप कौतुकाचं वाटते. आणि हे जे आम्ही अतिक्रमण जे काढले आहेत त्या ठिकाणी आता पाठीमागं एक 40 गुंठ्यामध्ये आपली एक चांगली फळाची बाग आहे, आंब्याची झाडं आहेत त्याच्यामध्ये, पुन्हा संत्रा आहे, जांभूळ आहे, जांब आहे, आता वेगवेगळे फळाचे झाड लावले आहेत आपण. आणि इथं गावामध्ये जवळपास 2000 द्वितृपा वृक्ष लागवड केली आहे आणि घनकचऱ्याचं व्यवस्थापन उत्तम होते. आणि प्लास्टिक बंदीसाठी आपण वेगळे ड्रम तयार केले आहेत. प्लास्टिक आपल्या गावामध्ये कुठेही भेटत नाही, व्यसनमुक्ती आहे. हँडवॉश आपण वेळोवेळी समजा आता सार्वजनिक ठिकाणी आपण हात धुण्यासाठी हँडवॉश बसवलेले आहेत. मग त्यातल्या त्यात अजून एक गावाचं एक प्रतीक म्हणून आपण एक गाव एक कलर आपण दिला होता. आणि आता 2-3 वर्षापासून आपण मुलीचा जन्माचा दर वाढवण्यासाठी आपण मुलगी जन्माला आली की ग्रामपंचायत मार्फत आपण 5551 रुपये, मग ते मुलीची नोंद झाली आमच्या ग्रामपंचायतला की आम्ही त्या मुलीच्या नावावर आम्ही 5551 रुपये जमा करतो. असे कितीतरी म्हणजे स्मशान भूमी सुशोभीकरण आहे. मग त्यातल्या त्यात मग शाळेमध्ये बघितल्या तुम्ही तर डिजिटल शाळा आहेत, एक चांगली शाळा म्हणजे उत्तम शाळा, आरोग्य उपकेंद्र चांगलं बांधकामात झाले आहे, शौचालय 2 शौचालय आहेत, सार्वजनिक शौचालय गावामध्ये बंदिस्त झाले आहेत. तुम्ही जेवढं म्हणजे सांगायलाच आम्हाला टाइम कमी पडतो, एवढे कामं झाले आहेत गावामध्ये की सांगता म्हणजे हे नाही. समजा गरम पाण्याची व्यवस्था आहे, अंगणवाडीवर सोलार आहे, शाळेमध्ये सोलार आहे, दवाखान्यात सोलार आहे, ग्रामपंचायतच्या जागी सोलार आहे. आपण ज्या ज्या ठिकाणी शासकीय इमारती आहेत त्या ठिकाणी 0 बिल यावं म्हणून आपण उत्पन्न त्याचं नसल्यामुळं आपण तिथं सोलारची सिस्टीम आपण दिलेली आहे. बरेचसे कामं आपल्या इथं गावामध्ये झाले. तुम्हाला ग्राम पुरस्कार दिला होता आणि 2018 मध्ये पाणी फाउंडेशन पुरस्कार आहे, 2022-23 स्मार्टचा पुरस्कार आहे, संत गाडगेबाबा पुरस्कार आहेत, राज्यस्तरीय पुरस्कार 22-23 आणि आता जे मुख्यमंत्री पंचायत राज अभियानामध्ये आहेत ते तालुकास्तरीय नंबर 1 ला म्हणजे जवळपास 69 पॉईंट वर काहीतरी मार्क आहेत आम्हाला. कालच आम्हाला व्हिजिट झाली होती सरांची. तर बघितलं तर तुम्हाला सांगतो गावामध्ये आता जिल्ह्याचं पारितोषिक आहे, तुम्ही तर बघितल्या कामं. आमचं म्हणणं आहे की जिल्ह्याला जरी गाव निवडत असते वेळेस गावातली परिस्थिती बघून, गावाचं श्रमदान बघून, गावाचा लोकांचा जे कौतुकाची थाप आहे केलेली ते बघितलं तर एकंदरीत आम्हाला जिल्ह्याचं म्हणा, विभागाचं म्हणा, आम्हाला द्यायला हरकत नाही. का तर गाव छोटा आहे, गरीब आहे, एक कमी आहेत म्हणजे लोकसंख्या कमी आहे, मात्र डोंगराळ भाग असल्यामुळे इथं बागायत जमीन नसल्यामुळं खूप काटकसरीनं इथले लोक जीवन जगतात. बचत गटाला पण आम्ही 14-15 लाख PMKSY मधून दिलेले आहेत. बरेचसे पारितोषिक बी भेटले तर आम्हाला आणि पारितोषिक योग्य वापर बी झाला आमच्या इथं. जसं आता तुम्ही अतिक्रमणची जागा बघितल्या, सोलारची बघितल्या म्हणजे सोलारची सिस्टम बघितल्या, म्हणजे खूप कामही झालेली आहेत आणि बक्षीसही खूप भेटले आहेत. ओके. त्यामध्ये 2 मोठे काम आहेत सर. जे आमच्याकडे 40 गुंठ्याची जागा आहे त्या जागेमध्ये एक सार्वजनिक मंगल कार्यालय, जेणेकरून आता वातावरण थोडंसं पाण्या पावसाचं असल्यामुळे खर्चिक बाब असल्यामुळे आम्ही काल चव्हाण साहेबांना बी अशोकरावजी चव्हाण साहेबांना पण सांगितलं आहे की आम्हाला 1 कोटी रुपयाचा निधी द्या की त्या सार्वजनिक म्हणजे गावात मग आता कोण्या जाती धर्माचे असतील एक लग्न कार्यासाठी आम्हाला एक मोठं समाज मंदिर पाहिजे. आणि पाण्याची व्यवस्था म्हटलं तर जे मधून काम झाले आहे मात्र वरूनच काही काम झाले नसल्यामुळं टाकीचे कामं मोठे थोडंसं पेंडिंग असल्यामुळं पाण्याची अडचण आणि मंगल कार्यालयाची अडचण 2 कामं प्रलंबित आहेत. 2 कामं झालं आमच्या